माथेरान येथे वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटण्याची घटना ताजी असतानाच आता नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या चिंचोली भिवपुरी रेल्वे परिसरात शस्त्रधारी चोरांनी थेट दहशत माजवली। घरात माणसे असताना दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या 5 चोरट्यांनी धारदार शस्त्र हातात घेऊन केलेली धाव ही तालुक्यातील अत्यंत गंभीर आणि भयावह ठरणारी आहे। ही घटना चिंचोली येथील प्रतीक प्रमोद बुंधाटे यांच्या 2 मजली घरात घडली आहे। रात्रीच्या सुमारास पूर्णपणे तोंड झाकून आलेले 5 शस्त्रधारी चोर आधी परिसरात रेखी करत होते। त्यानंतर त्यांनी जवळच्या 2-4 घरांच्या बाहेरील दरवाजांच्या कड्या लावून थेट प्रतीक बुंधाटे यांच्या 2 मजली घराला लक्ष केले। तळमजल्यावरील दरवाजाला बाहेरून कडी लावून चोरटे बाहेरील जिन्याने वर चढले आणि खिडकीतूनच घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। मात्र खिडकीचा आवाज होताच घरमालकाचा मुलगा जागा झाला। त्याने खिडकी उघडून कोण आहे असा आवाज दिला आणि दबा धरून बसलेले चोरटे अचानक धारदार शस्त्र घेऊन त्याच्या दिशेने धावले। ही थरारक घटना घराच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। प्रसंग गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच मुलाने खिडकी जोरात उघडून आरडाओरड सुरू केली। काही क्षण चोरटे दहशत माजवत तिथेच थांबले आणि नंतर जवळ उभ्या असलेल्या रिक्षातील काही साहित्य चोरून घटनास्थळावरून पसार झाले। माथेरान येथे वृद्ध दाम्पत्याला बांधून चाकू दाखवत लुटण्यात आले आणि त्याच धर्तीवर आता नेरळ हद्दीत घरात माणसे असताना शस्त्रधारी चोरांनी दरोड्याचा प्रयत्न केल्याने कर्जत तालुक्यात भीतीचे सावट पसरले। रात्रीच्या वेळी नागरिक गाढ झोपेत असताना धारदार शस्त्रे घेऊन चोरटे खुलेआम वावरत असल्याने उद्या थेट जीवघेणा हल्ला होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। सलग 2 गंभीर घटनांमुळे चोरट्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट दिसत असून पोलीस गस्त आणि प्रतिबंधक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेला हा प्रकार केवळ चोरीचा प्रयत्न नसून संभाव्य दरोड्याची नांदी मानली जाते। दरम्यान चिंचोली येथील घडलेल्या घटनेने बाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी नेरळ पोलिसांनी पाहणी केली तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल स्वतः या घटनांची दखल घेऊन कडक कारवाई करणार का की माथेरान नंतर नेरळमध्ये ही चोरांची दहशत कायम राहणार हा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत। तालुक्यातील नागरिक सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलीस प्रशासनाकडून ठोस आणि तातडीच्या कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे।